स्टार्ट करा मग तुम्ही. Good morning, everyone. Myself is Tanvi Patil. Today we are going to see about or discuss about the basic principles of organic chemistry. Let me share the first screen for you. तर आपण आज ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बेसिक प्रिन्सिपल्स याच्याबद्दल बोलणार आहात. तर पहिले आपल्याला माहित पाहिजे की आपण केमिस्ट्री का शिकतोय, केमिस्ट्री काय आहे. The first, the definition of chemistry is a branch of science that deals with the properties, its composition, the structure of the compounds or elements, how they are formed, and the energy that is released or absorbed during the reaction which is performed, and they are changed into the another product. First, the chemistry is divided into the 4 parts, that is the physical chemistry, the inorganic chemistry, the organic chemistry, and the analytical chemistry. Today we are going to discuss about only the organic chemistry. What is its organic chemistry? What involved in organic chemistry? How is taken place? What are the characteristics? Further. Now, so first we are going to see about the organic chemistry. What is the organic chemistry? Organic chemistry is a branch of chemistry, deals with their compounds, structure, properties and reaction. त्यामध्ये काही कंपाऊंड्स असतात, त्याचे स्ट्रक्चर्स असतात, त्या स्ट्रक्चर्सचे काही प्रॉपर्टीज असतात आणि जे कंपाऊंड्स असतात त्याचे काही रिॲक्शन्स असतात. ते आपण सगळं या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बघणार आहोत की त्या कंपाऊंड्स मध्ये कोणते ऍटम्स प्रेझेंट आहेत, किती बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, ते स्ट्रक्चर कसा फॉर्म केलेला असतो, त्या स्ट्रक्चर नंतर त्या प्रॉपर्टीज कशा चेंज होतात, काय असतात आणि त्या स्ट्रक्चरचे रिॲक्शन्स कोणते कोणते असतात, कसे फॉर्म केले जातात एका स्ट्रक्चर पासून दुसरा स्ट्रक्चर, हे आपण या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बघणार आहोत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पुढे बघण्या पहिले आपण बघणार आहोत की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची नक्की हिस्ट्री काय आहे. हिस्ट्री की बिसाइड्स ते कसे फॉर्म झाले इन नेचर. फर्स्ट इन 1780 काही केमिस्ट होते, त्यांनी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे कंपाऊंड्स, एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग ते पहिले बोलत होते की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत ते फक्त ना फक्त प्लांट्स आणि ॲनिमल्स मधून आपल्याला ऑब्टेन्ड होतात आणि जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते प्रिपेअर्ड फ्रॉम मिनरल सोर्सेस, ते फक्त सोर्स मधून आपण प्रिपेअर करू शकतो. एक बर्झिलियस नावाचे केमिस्ट आहे, ते प्रपोज केलेलं होतं त्यांनी का there is some vital forces responsible for the formation of organic compounds. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते नेचर मध्ये सम व्हायटल फोर्सेसनी आपोआप तयार होतात, त्याला कशाची गरज लागत नाही, ते कोणते रिॲक्शन्स होत नाही, काही नाही. पण हे सर्व मिथ होतं, हे असं काहीच झालेलं नाहीये. हे दोन्ही थेरी आहेत ते रॉंग प्रूफ झाले. कधी? जेव्हा इन 1828 मध्ये होल जे केमिस्ट आहेत होल, त्यांनी सिंथेसाइज्ड केलं एक ऑर्गॅनिक कंपाऊंड फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड, दॅट इज अमोनियम ऍसिटेट इज अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यातून त्यांनी ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवलं, ते आहे युरिया. आणि ते युरिया जे आहे ते लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर केलेलं आहे, ते नेचर मध्ये आपोआप प्रिपेअर झालेलं नाहीये. तर युरिया इज द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड विच इज प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी. सो याच्यानंतर या रिॲक्शन नंतर हे प्रूव्ह झालं की वी कॅन सिंथेसाइज ऑर्गॅनिक कंपाऊंड बाय अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन अन लॅबोरेटरी. नॉट की हा पण नेचर मधूनच आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड भेटतात, प्लांट्स आणि ॲनिमल्स मधूनच ऑर्गॅनिक कंपाऊंड भेटतात, असाचा भाग नाहीये. आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर करू शकतात, ते पण ही इनऑर्गॅनिक कंपाऊंड नुसार. आणि यानंतर खूप सारे केमिस्ट आले आणि त्यांनी खूप सारे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवले फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स.
ही छोटीशी हिस्ट्री होती की urea is the first organic compound prepared in the lab. Now, what is the organic compounds? Organic compounds contains carbon almost always bonded to another carbon or hydrogen. Organic compounds मध्ये mainly carbon plays a vital role for the formation or for the molecules. Main carbon plays an important role. त्याच्यामध्ये carbon to carbon एक तर bond असेल, एक तर carbon to hydrogen bond असेल. There is a example that is a methane, that is a CH4, and there is a second one example that is a C2H6, that is a ethane. In first example methane, the one carbon atom is bonded to the 4 hydrogen atoms, and in second example ethane, two carbon atoms that are bonded to 6 hydrogen atoms. Now the bonding between the hydrogen atom and carbon atom is by a sharing of electrons. Sharing of electrons means which bonding it is? A covalent bonding. Means a hydrogen and a carbon shares their electrons between their both. Therefore they form a covalent bonding between the atoms. Now the question arises here ki all carbon containing compounds are organic compounds? No, the answer is no, because first on previous slide we have discussed that की कार्बन टू हायड्रोजन बॉन्डिंग असते ना तर कार्बन टू कार्बन बॉन्डिंग असते तेव्हा आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण म्हणू शकतो. बट इन कार्बन मोनॉक्साईड झालं, कार्बन डायऑक्साईड, सायनाइड, कार्बोनेट्स, कार्बाइड्स हे जे आहे त्याच्यामध्ये बॉन्डिंग कशी आहे? कार्बन टू ऑक्सिजन बॉन्डिंग आहे. त्यामध्ये कार्बन टू कार्बन बॉन्डिंग नाही किंवा कार्बन टू हायड्रोजन बॉन्डिंग नाही. म्हणून हे कार्बन डायऑक्साईड आहेत, कार्बन मोनॉक्साईड आहेत, सायनाइड झाले. फर्दर मोर एक्झाम्पल्स आर देअर की आपण बोलू शकतो ते कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नाहीयेत, जरी ते कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स असले तरी दे आर नॉट ऑर्गॅनिक कंपाऊंड. Now the carbon, what is means carbon? We know that is a carbon is a non-metal element present in the pli block element. आपण कार्बन मध्ये बघू शकतो त्या त्याचे इलेक्ट्रॉन्स कसे फर्स्ट शेल मध्ये 2 आहेत आणि लास्ट शेल मध्ये त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण वी नो की लास्ट शेलला कंप्लीट ऑक्टेट असण्यासाठी आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. म्हणून कार्बन मोर 4 इलेक्ट्रॉन्स तो हायड्रोजन पासून घेतो आणि ते हायड्रोजन आणि कार्बन ॲटम इलेक्ट्रॉन शेअर करतात एकमेकांबरोबर आणि this sharing of electron is known as a covalent bond, forms a single covalent bond. For example, there is a methane, that is a CH4. कार्बन आपल्या बॉडी मध्ये पण खूप वायटल रोल प्ले करतो. प्रोटीन्स घ्या, आपले genes which are traded inherent from one generation to another generation, there is also a presence of carbon. So a carbon plays a very important role. Is it further that is not non-metal, but it plays a very important role in organic chemistry, which is main. Now there is a structural representation of organic molecules. Now see, there are the 3 main parts of representation. How we represent our structural representation of a molecule or an organic molecule. First is a dash formula, second is a condensed formula, and third one is a zigzag formula. We all have learned in the previous standard key what is the representation or how we represent this structural formula. Just have a quick revision. See, the structural representation of organic molecules. The structural formula or electron drop structure of hydrocarbons.
That is, structural formula of molecule shows all the constituent. In the dash formula, first we will see की सगळे atoms जे असतं कार्बन असतील या हायड्रोजन असतील ते सगळे रिप्रेझेंट केलेले असतात, ते रिटर्न असतात त्याच्यामध्ये. And all the covalent bonding represented by the dash joining mutually bonded atoms. त्याच्यामध्ये जे डॅश लाईन आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड रिप्रेझेंट करतो. त्याच्यामध्ये बघू शकता आपण की हायड्रोजन जो हायड्रोजन आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन आहे, त्याच्यामध्ये हा डॅश आहे तो कोव्हॅलेंट डॅश आहे. आणि याच्यामध्ये हे जे सगळे रिटर्न आहेत की हायड्रोजन ऍटम्स किती प्रेझेंट आहेत, कार्बन ऍटम्स किती प्रेझेंट आहेत, त्यानुसार आपल्याला माहिती पडतं की हा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे. हा इन्क्लूड होतो डॅश फॉर्म्युला मध्ये. सेकंड आपण बघणार आहोत कंडेन्स्ड फॉर्म्युला. Condensed formula means what? A complete structural formula can be further simplified with hiding of some or all the covalent bonds and indicating the number of identical groups attached to an atom. यामध्ये एक तर सगळे जे हायड्रोजन ऍटम्स आहेत ते कंबाईन टू द कार्बन ऍटम्स असतात आणि सम ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स विच आर नेसेसरी टू शो इट दे आर represented. But in second one there is a condensed formula, total condensed formula की किती CH2 ग्रुप्स आहेत ते एकत्र अटॅच केलेले जातात आणि त्यांना फक्त नंबरिंग दिलं जातं आणि त्यांना पूर्ण कंडेन्स्ड फॉर्म्युला फॉर्म होतो. थर्ड वन इज द zigzag formula. A zigzag formula is also known as a bond line formula. आता यामध्ये in this representation of molecule, symbol of hydrogen and carbon atoms are not written. याच्यामध्ये symbol of hydrogen आणि कार्बन लिहिलेले नसतात, त्यामध्ये फक्त लाइनिंग असते आणि the line represents the carbon carbon bond with a zigzag manner. ही जी लाइनिंग आहे की हा एक लाइन आहे, ही एक लाइन आहे, ही एक लाइन आहे, ही एक लाइन आहे, त्यामध्ये फक्त झिगझॅग फॉर्म्युला आहे की 1 पॉइंट पासून सेकंड जो पॉइंट आहे तो कार्बन टू कार्बन पॉइंट आहे, त्यामध्ये तो बॉन्ड आहे. आणि जे टर्मिनल एंड्स आहेत आपले, जे टर्मिनल एंड्स आहेत हे टर्मिनल एंड्स आणि हा टर्मिनल एंड्स, इट रिप्रेझेंट्स द मिथेन ग्रुप, दॅट इज अ मिथाइल ग्रुप, दॅट इज अ CH3 ग्रुप इन दिस. आणि जर त्यामध्ये एक जर लाईन और बॉन्ड अटॅच असेल तर तिथे सबस्टिट्युएंट्स अटॅच असतात. तिथे काय सबस्टिट्युएंट्स अटॅच असतात की तिथे एक तर ऑक्सिजन अटॅच असेल किंवा एक मिथिल ग्रुप और इथिल ग्रुप, सम मोर सबस्टिट्युएंट्स अटॅच असतील, तेव्हा याचं फॉर्मेशन वेगळं असेल. नाउ द मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शन्स. आपण पहिले बघितलं की एक नॉर्मल रिप्रेझेंटेशन कसं होतं मॉलिक्यूल्सचं, पण आता मॉलिक्यूल आपण डायमेन्शन 3 डायमेन्शन मध्ये बघणार आहात पेपरवरती, की पेपरवरती 3 डायमेन्शन की कोणता बॉन्ड वरती आहे, कोणता बॉन्ड खाली आहे, कोणता बॉन्ड टुवर्ड्स अस आहे, कोणता बॉन्ड टुवर्ड्स अवे फ्रॉम आहे आपल्या. द फर्स्ट आहे की वेज फॉर्म्युला. फर्स्ट द वेज फॉर्म्युला इज व्हॉट? रिप्रेझेंटेशन ऑन द प्लेन ऑफ पेपर. हा रिप्रेझेंटेशन जो आहे, सॉरी, हा जो रिप्रेझेंटेशन आहे तो प्लेन ऑफ पेपर वर रिप्रेझेंट केलेला आहे. त्यामध्ये हे जे सगळे बॉन्ड्स आहेत ते सिंगल बॉन्ड आहेत, बट द थिंग इज तर त्यांचं रिप्रेझेंटेशन कसं केलेलं आहे, कोणते बॉन्ड्स कोणत्या साइडला आहेत, टुवर्ड्स आहेत की अवे आहेत, ते रिप्रेझेंट केलेलं आहे. फर्स्ट इज द युजिंग अ सॉलिड वेज. दिस इज अ सॉलिड वेज. हा जो सॉलिड वेज आहे याच्यामध्ये हा एक बॉन्ड सॉलिड वेजचा आहे, एक आहे डॅश वेज मध्ये बॉन्ड आहे आणि एक दोन जे आहे ते नॉर्मल लाईन मध्ये बॉन्ड आहे. तर मग सॉलिड वेज, हा सॉलिड वेज का यूज केला जातो, तर हा सॉलिड वेज इज यूज टू रिप्रेझेंट अ बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर टुवर्ड्स द रीडर. मीन्स हा टुवर्ड्स अस आहे, अबाव द पेपर आहे, हा जवळ आहे आपला. हा जो बॉन्ड आहे एच बॉन्ड हा जवळ आहे आपला. नाउ shifting towards the second bond, that is the dash bond. The dash wedge is used to represent the bond
going backward or below the paper away from the reader. हा जो बॉन्ड आहे तो आपल्या रीडर पासून जो आहे तो खाली आहे, अवे आहे. आणि हे जे दोन बॉन्ड्स आहेत हे प्रॉपर प्लेन ऑन द पेपर आहे, याचं काही हे नाहीये. हा प्लेन ऑफ द पेपर आहे. हा एक मॉलिक्यूल आहे मिथेनचं. नाव सेम आपण सेकंड जो आहे तो फिशर प्रोजेक्शन ऑफ क्रॉस फॉर्म्युला बघणार आहोत. Fisher projection formula can be drawn by visualizing the molecule by its main carbon chain vertical. हे जे फिशर प्रोजेक्शन ऑफ द क्रॉस फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जे कार्बन आहे ते वर्टिकल वरती अरेंज केलेले जातात, हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल वरती अरेंज केलेले जातात बाय लाइनिंग. Each carbon on the vertical chain represented by a cross, means this here is one cross between the molecule. There is forming a carbon atom. It is a carbon atom present in it. See in the wedge formula how it is given, means this COOH carboxylic group is away from us, this OH and OH is towards us, and CH2 CH3 group is also away from us, below the paper. Now the convention is that the horizontal line of the cross represents the bond projecting up from the carbon and vertical line representing the bond below of the carbon. So the Fisher projection formula is more likely used in the carbohydrates, like all the carbohydrates molecules like glucose, fructose, many more are there. The representation of that molecules are mainly in Fisher projection of cross formula. The second one is also same. There is one more addition of carbon by lining this. There is a one carbon and second carbon. See, you can see that H and OH are bond projecting above the paper, and COH and CH3 group are bond going below the paper, right? Now the second one is Newman projection formula, that is visualizing the molecule by looking through CC single bond. Now see, if there is a ethane group, then there is a first carbon over there. The first carbon is this, and the second carbon is backside to the first carbon. The convention is followed by representation, the front carbon by point and rear carbon by the circle around it. The remaining three bonds, means remaining three bonds of hydrogen are like a spokes of the wheel. These are the three hydrogens of the carbon, like a spokes to it, right? This one is the middle is a carbon, and these are the spokes to it. Now, the fourth one and the last one representation in the three-dimensional form is a sawhorse or adreron or perspective formula. Now, in this representation of the CC bond represented by a long slanting line. This is a long slanting line. In this is a one carbon formation, and this is a second carbon. To this, here is the hydrogen attached to it, and here is second one is the hydrogen attached to it. The lower end of the line represents the front carbon, and the upper end of the rear carbon. This upper end is the second carbon, and this is the first carbon, which is showing towards a front to it. And last one is the classification of organic compounds. In this classification of organic compounds, we have to see the organic compounds. What is its organic compounds? And its organic compounds are divided into the two, that is a acyclic or aliphatic open chain or cyclic closed chain. Acyclic or aliphatic chain means a long chain, only a long chain, it is an open chain, and cyclic means a benzene ring or a closed chain is rounded in a round form. Now the cyclic form or cyclic compound is divided into two, that is a homocyclic or a heterocyclic.
Then the heterocyclic is divided into two, that is a heterocyclic aromatic or heterocyclic non-aromatic. And there are the two, that homocyclic is divided into acyclic or aromatic. And aromatic is divided into, that is a benzoic aromatic and non-benzoic aromatic compounds. This classification is mainly depends upon the organic compounds, how the organic compounds are formed, how there are the structures of organic compounds, what are the basic characteristics of organic compounds, how they are formed, the numbering of organic compounds, how compounds. So today's lecture is this. Thank you for your cooperation. Okay. Thank you. आपण Thank you for your cooperation. एखादा डॉक्टर बघून आपल्याला वाटतं की डॉक्टर झालं पाहिजे, एखादा वकील असेल मीटिंग फॉर मग आपण पुन्हा हेलो मैम. मैम. Yes. मैम. Yes. I can hear you. मैं ऑडिबल है का? Yes, you are audible to me. ये ओके ओके ओके. झालं का तुमचं? हो. I have finished the Okay, okay. presentation. Should I Okay. leave the meeting or is anything else to tell? नाही 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 लिव्ह करू शकता. Okay, thank you. ओके. थँक यू सो मच मॅम. Thank you for your cooperation.